नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे IMP जीकेचे प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी खूप महत्त्वाचे IMP प्रश्न ज्यामध्ये जीके असेल किंवा चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर त्याचे टॉपचे प्रश्न आपण बघणार आहोत। सोबतच मागील भरतीमध्ये आलेले प्रश्न असेल किंवा अतिसंभाव्य प्रश्न असेल असे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओत बघत आहोत। त्यामुळे सर्वांनी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील नवनवीन व्हिडिओंची अपडेट तुम्हाला वेळेवर पोहोचत राहील। आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा। चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला, जगात कोणते विद्यापीठ QS जागतिक विद्यापीठ रँकिंगमध्ये प्रथम स्थानी आहे? सर्व ऑप्शन तुम्ही नीट वाचून घेत जायचे आहेत। तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी टोरंटो आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, खालीलपैकी कोणाला ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दिव्या कर्नाड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भिलाई पोलाद कारखाना डॅश येथे स्थित आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी छत्तीसगड, म्हणजे काय, भिलाई पोलाद कारखाना छत्तीसगड येथे स्थित आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्रात सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश खालीलपैकी कोणता होता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सातवाहन राजवंश आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, शरीरामध्ये डॅशच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो, म्हणजे कशाच्या कमतरतेमुळे या ठिकाणी रक्तक्षय होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोह। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रात 1873 मध्ये डॅशद्वारे केली होती, म्हणजे कोणाच्याद्वारे केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ज्योतिबा फुले। प्रश्न क्रमांक 7 कोणाला टाइम मासिकाचा 2023चा ॲथले ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लिओनेल मेसी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कोयना। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रसिद्ध रणकपूरचे जैन मंदिर किंवा चतुर्मुख धारण विहार हे डॅश या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजस्थान। प्रश्न क्रमांक 10 बघा, सुप्रीम कोर्टाने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कोणते कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वैध ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 370। प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक म्हणून गणले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजाराम मोहन रॉय। प्रश्न क्रमांक 12 बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यानाला मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून जाणले जाते, हे महाराष्ट्रात कोठे स्थित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमरावती। प्रश्न क्रमांक 13 बघा, जगामधील सर्वात उंच पुतळा एकतेचा पुतळा गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामधील डॅश येथे स्थित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केवाडिया आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 पण त्या अगोदर छोटीशी विनंती, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, तर या ठिकाणी व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, कारण की लाईक करायला जास्त वेळ लागत नाही आणि नुकसान पण नाही आहे, तर सर्वांनी लाईक करा। मग आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतार दरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नर्मदा। आता या ठिकाणी दक्षिणेला वाहणारी नदी कोणती आहे? तर या ठिकाणी मला काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे, बरोबर। दक्षिणेची काशी कोणत्या नदीला म्हणतात किंवा दक्षिणेला कोणती नदी वाहते, या ठिकाणी मला काय करायचं आहे, लगेच कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 15 भारताचे पहिले दागिन्यांचे उद्यान ज्वेलरी पार्क कोठे स्थापित झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नवी मुंबई।
प्रश्न क्रमांक 16 बघा, कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परतले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1915. आणि आता मला कमेंट करून हे सांगा की महात्मा गांधी यांनी पहिला सत्याग्रह, पुन्हा सांगतोय पहिला सत्याग्रह कधी केला किंवा कोठे केला? कधी केला, कोठे केला किंवा कोणता होता? या तिन्हीपैकी तुम्हाला एक जरी उत्तर माहीत असेल त्या ठिकाणी मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे मला ह्यावरून कळेल की किती विद्यार्थी मनापासून अभ्यासाची किंवा परीक्षेची तयारी करताय. प्रश्न क्रमांक 17 बघा, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 19 बघा, गोलिया पहाड महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगर आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नागपूर. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोण सातवाहना राजवंशाचा महान शासक होता? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गौतमीपुत्र सताकर्णी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, कोणाची निवड टाइम मासिकाने 2023चा पर्सन ऑफ द इयर म्हणून केली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए टेलर स्विफ्ट. पुढचा प्रश्न क्रमांक 22, ब्रिटिश राजवटीदरम्यान बॉम्बे प्रांताची उन्हाळ्याची राजधानी म्हणून सुद्धा कार्यरत महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणाचे नाव सांगा? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 23, 2019मध्ये पाकिस्तानने भारतामधून पश्चिमेकडील उड्डाणांसाठी एक मार्ग उघडला आहे जो डॅश डॅश जवळून जातो आणि दक्षिण पाकिस्तानमध्ये प्रवेश करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई. प्रश्न क्रमांक 24 बघा, कायदा तयार करण्याच्या पद्धतीची कल्पना ही कोणत्या देशाच्या संविधानामधून भारतीय संविधानामध्ये स्वीकारली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ब्रिटिश. प्रश्न क्रमांक 25 बघा, खालीलपैकी कोणाची भारतीय हवाई दलात निरीक्षक आणि सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मकरंद रानडे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26, डॅश डॅश आणि भारत शासनाने मुंबई मेट्रो रेल्वे यंत्रणेच्या 2 लाईन्स कार्यान्वित करण्यासाठी कर्जावर स्वाक्षरी केली आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आशियाई विकास बँक म्हणजेच ADB बँक. आणि मित्रांनो या ठिकाणी पुन्हा आठवण करून देतोय, खूप मेहनत लागते आहे, वेळात वेळ काढून अभ्यासू गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आम्ही अशा व्हिडिओ फ्रीमध्ये लेक्चर बनवत असतो आणि त्या बदल्यात मी तुम्हाला जास्त काही मागत नसतो, फक्त या ठिकाणी एक लाईक करायला लावत असतो, पण बरेच विद्यार्थी लाईक पण करत नाही. तर लाईक करायला पैसे लागत नाही, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे ते मला कमेंट करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणता समुद्रकिनारा हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हरनाई आणि मुखड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, खालीलपैकी कोणी समग्र इतिहासामध्ये त्यांच्या कामासाठी 5 टाइम डायमेन्शन श्रेणीमध्ये इस्रायलचा प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार जिंकला? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संजय सुब्रमण्यम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, गरबा नृत्य हे कितव्या क्रमांकाचा युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समावेश झालेला वारसा आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 15. प्रश्न क्रमांक 30 बघा, किती वर्षापर्यंत अपारंपरिक ऊर्जा तिप्पट करण्याचा करार दुबई येथील जागतिक हवामान परिषदेत करण्यात आला आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2030पर्यंत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, निवडणूक आयोगाने तेलंगणाच्या कोणत्या संसदीय मतदारसंघामध्ये मतपत्रिकांच्या वापराविरुद्ध निर्णय घेतला? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए निजामाबाद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, कोणत्या वर्षामध्ये प्रदेशामधील ब्रिटिश सत्तेला चालना देत जनरल वेलस्लीद्वारे अहमदनगर किल्ला हस्तगत केला गेला? तर बघा ऑप्शन क्रमांक
2 ऑप्शन बी 1803. प्रश्न क्रमांक 33 बघा, मार्च 2023-19 मध्ये एसेंट मिसाईलच्या मदतीने लाईव्ह सॅटेलाईटला यशस्वीपणे नष्ट केलेल्या योजनेचे नाव सांगा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मिशन शक्ती. प्रश्न क्रमांक 34 बघा, महाराष्ट्राचा सर्वोच्च खनिज असलेला खालीलपैकी कोणता विभाग आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर विभाग आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35, पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतोय, व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 35, नानासाहेब यांनी भारतामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये 1857च्या मोठ्या बंडाचे नेतृत्व केले होते. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वेडोर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, कोणत्या दिवशी विकास आणि शांतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन पाळला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 6 एप्रिल. प्रश्न क्रमांक 38 बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती सुंदर वलय आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शनी. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणते स्वरूपाची चित्रकला मूलतः महाराष्ट्र राज्याची आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वारली. प्रश्न क्रमांक 40 बघा, दक्षिण भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगरामधून कावेरी नदी, ज्याला इंग्लिशमध्ये कावेरी असेही लिहिले जाते, आणि तिचा उगम पावतो. तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 40चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ब्रह्मगिरी. प्रश्न क्रमांक 41 बघा, देशातील किती विमानतळांचा समावेश केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण 2.0 योजनेत करण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 58 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा, SI पद्धतीत कार्याचे एकक न्यूटन मीटर आहे, यालाच डॅश डॅश असेही म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जूल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा, सायकल उत्पादनात डॅश डॅश हे भारतातील प्रमुख शहर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लुधियाना आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 बघा, भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद खोली असणारा देश कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नेपाळ. प्रश्न क्रमांक 45 बघा, कोणत्या राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची नोंद NCRBच्या अहवालानुसार सलग 3ऱ्या वर्षी झाली आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 46 बघा, खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी निर्वासितांचे प्रश्न आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 बघा, गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात डॅश डॅश वाहतात. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 40 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागातून. प्रश्न क्रमांक 48 बघा, तंतुकणिका पेशीतील कार्बोदके व मेदांचे विकारांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करते व या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा डॅश डॅश रूपात साठवते. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ATP. प्रश्न क्रमांक 49, पृथ्वीचे फुफ्फुस कोणत्या जंगलास म्हटले जाते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ॲमेझॉन जंगल. प्रश्न क्रमांक 50 बघा, इंग्लंडमधील डॅश डॅश या शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तास मूळ रेखावृत्त असे म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ग्रीनिच. प्रश्न क्रमांक 51 बघा, कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नंदुरबार. काय नंदुरबार. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर पुन्हा रिक्वेस्ट करतोय की या ठिकाणी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत, सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या पदासाठी फॉर्म भरला आहे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे येणाऱ्या काळात मला त्या जिल्ह्यासाठी व्हिडिओ बनवायला. प्रश्न क्रमांक 52 बघा, अलीकडे भारत आफ्रिका संयुक्त क्षेत्र परीक्षण अभ्यास एफिंडेक्स 19 खालीलपैकी कोणत्या शहर आणि राज्यामध्ये सुरू झाला आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे महाराष्ट्र.
प्रश्न क्रमांक 53 बघा, 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्याला मंजुरी देण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी घोडाझरी वन्यजीव अभयारण्य. प्रश्न क्रमांक 54 बघा, किती वर्षापर्यंत मुदतवाढ महाराष्ट्र सरकारने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला दिली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 2027-28. प्रश्न क्रमांक 55 बघा, व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय विजन 0 संमेलन आयोजित केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 56 बघा, खालीलपैकी कोणता तारा आपल्या सूर्याच्या सर्वात जवळचा तारा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अल्फा सेंटॉरी. प्रश्न क्रमांक 57 बघा, मित्रशक्ती या लष्करी सरावाला कोणत्या ठिकाणी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरुवात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पुणे. प्रश्न क्रमांक 58 बघा, नाईट फ्रँक प्राईम आंतरराष्ट्रीय रहिवास निर्देशांक अहवालानुसार कोणते शहर जगामधील 16वे अत्यंत खर्चिक प्रमुख रहिवासी बाजार बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई. प्रश्न क्रमांक 59, नवी दिल्लीमध्ये उन्नत भारत अभियान 2.0 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मानवी संसाधन विकास मंत्रालय. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60, कोणत्या राज्यातील मैतेई संघटनावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मणिपूर.